नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी। ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम आहे परंतु ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्य नेम नाही, माऊली म्हणतात हरी विन जन्म नरकचे पैजाना, हरी विन जन्म नरकचे पैजाना, नरकचे पैजाना। यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय। हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना। तो यमाचा पाहुणा आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल देवाचा पाहुणा व्हावं तर जीवनामध्ये काहीतरी चांगला नित्यनेम करा। पहिलं कर्म आहे नित्य कर्म। मी चांगला नित्यनेम करा असं सांगितलं बरं का, नाही ते एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि गावातल्या सगळ्या एखाद्या तरी माणसासोबत भांडण करायचे, त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता। रोज एका माणसासोबत भांडण। आणि बरेच दिवस झाल्यानंतर त्याचं वय झालं, त्याने विचार केला अरे आता काय आपण कधी जाईल याची गॅरंटी देता येत नाही, म्हणून त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीवरती त्याने लिहिलं की गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे। त्याने ती चिठ्ठी लिहून ठेवली, खरंच दुसऱ्या दिवशी मेला। तू म्हणाल कस काय, तर दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं त्याला काय। गावातली सगळी लोक आली, आल्यानंतर एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं, ती चिठ्ठी वाचली तेव्हा त्यात लिहिलं होतं गावकऱ्यांना, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे। वाचणारं म्हणू लागलं काय माणूस आहे, जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला, पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत नाही, म्हणजे हा पण त्रासच आहे ना। एक म्हातारे आजोबा होते, ते म्हटले रे असं काय बोलतो, बिचारा गेलेला आहे तो, त्याची ती शेवटची इच्छा आहे आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केलीच पाहिजे। जर शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर भूत होऊन मानगोटी बसायचं। शेवटी सगळ्यांनी विचार केला, त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं। पण गंमत अशी, स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती। साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत बरं, किती निष्ठुर अंतकरणाची लोक आहेत, खुशाली या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवलंय। साहेबांना इतका राग आला, इतका राग आला, साहेबांनी लगेच 2 मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकलं। गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला। महाराज म्हणतात तुका म्हणे एक मरण्याची सारे, तुका म्हणे एक मरण्याची सारे, तुका म्हणे एका मरण्याची सारे, तुका म्हणे एका मरण्याची सारे। उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती माई गे दुःखाची जनाती, कीर्ती माई गे दुःखाची
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती मायिका दुःखाची जाणार कीर्ती मायिका दुःखाची जाणार. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती काहीतरी पाठीमाग शिल्लक राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जीवनामध्ये चांगलं कर्म करा. शास्त्रामध्ये पहिलं कर्म सांगितलं ते नित्य कर्म सांगितलं, दुसरं सांगितलं ते नैमित्तिक सांगितलं, ते आपण नंतर बघू. तिसरं सांगितलं काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म. मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म याला काय म्हणायचं? काम्य कर्म म्हणायचं. माता भगिनी तुम्ही 16 सोमवार वगैरे करताय की नाही? मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून करताय की नाही? मनामध्ये काहीतरी कामना ठेवून करता, याला काय म्हणायचं? काम्य कर्म म्हणायचं. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म आहे. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? तर आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं, म्हणजे आपण ते काय मुद्दाम केलं नाही पण चुकून. आता इथं तुम्ही प्रत्येक जण आला, काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी आला, कुणी चालत आलं तर कुणी गाडीमध्ये आलं, पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडी खाली एखादी किडा मुंगी ही मरण पावलेली आहे, मग त्या ठिकाणी काय झालं हो? पाप का पुण्य? पापच झालं ना. बरं तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का? नाही. पण मुद्दाम पडला काय आणि चुकून पडला काय? पापच झालं ना. म्हणून जुन्या काळातली लोक म्हणायची बघा, मांजर मारलं की कुठं जावं लागतं बाबा? काशी. मग तिथं गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहावा लागतो, त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि गंगेत सोडायचं. शक्य आहे का कुणाला? नाही. शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं. हे प्रायश्चित्त कर्म आहे. आणि त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे, म्हणजे जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. जसं की देवाची काय करतात? देवाची जयंती. का? कारण देवाचा जन्म सिद्ध होतो. संतांची पुण्यतिथी, कारण संतांचा अंत सिद्ध होतो. आणि माणसाचं काय करतात बोला? वर्ष श्राद्ध. विठाल आणि म्हणून हे नैमित्तिक कर्म आहे, नैमित्तिक प्रसंग आहे. म्हणून हे निमित्ताला अनुसरून हा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगातून संत महात्मे सामान्य जड जीवाला उपदेश करतायत. किती उपकार आहेत संतांचे आपल्यावरती. जर संत नसते तर समाजाला योग्य दिशाच मिळाली नसती. ज्या संतांनी या सामान्य जीवाला बोटाशी धरून देव दाखवला, देवाची ओळख करून दिली, त्या संतांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. ए बाबांनो, संतच नसते तर ह्या समाजाला देव काय हे पण कळालं नसतं. पण मी असं म्हणेन, पूर्वीची अशी एक व्याख्या होती की जी लोक देवाला मानत नाहीत ती नास्तिक. काय व्याख्या होती? जी लोक देवाला मानत नाही ती नास्तिक आहे. पण आता ती व्याख्या बदलली. आता जी लोक स्वतःच्या आईवडिलांना मानत नाहीत ती नास्तिक आहे. बरोबर ना? भगवंताचे सुद्धा आपल्यावरती उपकार. भगवंताने मनुष्य देह निर्माण केला. भगवंताने ज्या वेळेस ही सृष्टी निर्माण केली, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, चरे अचरे ती एक. बघा, काही भूचर केले, काही खेचर केले, काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली ऐका.
सर्पादी योनीच्या ठाई मी पायाची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला. किती? 7 फुटाचा. पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. कि भज मन नारायण, भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. 3.5 हाताचा देह दिला, देवे दिला देह. फक्त देहच नाही, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जने तू जोडसी नारायण, नस जीव पण भाव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय दिली, डोळे मुख बोलाया वचन. हे तोंड दिलं भगवंताने त्याचं नामस्मरण करण्यासाठी. फक्त इंद्रियच नाही तर जेणे हा जीव दिला दान, याचे करीन मी चिंतन. किती उपकार आहेत त्या भगवंताचे. बर, जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक दुःखातून सोडवणारा कोण आहे? भगवंतच आहे. ज्या वेळेस आपण प्रत्येक जण आईच्या उदरामध्ये होतात ना, त्यावेळेस आपल्याला अनंत यातना होत होत्या. आता त्या यातना आपल्याला आठवत नाही, आपण भाग्यवान आहोत. पण त्या यातनेमधून सुद्धा कोणी सोडवलं? भगवंताने आपल्याला सोडवलं. एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे. एक वेळ दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे. दुर्दांचे नाळे उगवणे, दुर्दांचे नाळे उगवणे, दुर्दांचे नाळे उगवणे, दुर्दांचे नाळे
आठवेन पाया भावाचा नवास आठवेन पाया भावाचा नवास आठवेन देवा तू एकदा तरी या दुःखातून मला मुक्त कर. जर तू या दुःखातून मला मुक्त केलं तर मी काय करीन. आठवीन पाय हा माझा नवास आठवीन पाय हा माझा नवास. तर मी तुला कधीही विसरणार नाही. पण आपण मात्र देवाला विसरून गेलो आहे की नाही. देवाला वाटलं आपण एवढा याला देह दिला, देहामध्ये बुद्धी दिली, देहामध्ये इंद्रिय दिली, याच्याकडे मला जाणून घेण्याची तेवढी शक्ती दिली, तरी पण याला मात्र माझी आठवण राहिली नाही. देवाला वाटलं पण झालं मात्र वेगळंच आहे. आपल्या पण जीवनात कधीतरी तसं होतं. आपल्याला वाटतंय पण होतं मात्र वेगळंच आहे की नाही. एक भिकारी असतो आणि तो भिकारी पुण्यासारख्या शहरामधून फिरत असतो. फिरत असताना जोराचा मोठा पाऊस सुरू होतो. आता एवढ्या मोठ्या पावसात जायचं कुठं आडोसा शोधत होता. शहर आहे, ते शहरामध्ये आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोणी जागा देत नाही. आणि त्या भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं. इकडं तिकडं बघत होता. तर कुठं जायचं आडोसा बघत होता. पण तो जिथं उभा होता तिथं एक पोलीस स्टेशन होतं. आणि समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. तेव्हा त्याने अशी आयडिया केली ही जर का बाई आपल्या जवळ आली की हिच्या हातातली छत्री आपण हिसकावून घ्यायची. मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील, आपल्याला घेऊन जातील. तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. आणि जशी ती बाई याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली. तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाया, मी पण दुसऱ्याचीच आणली होती. म्हणजे याला वाटलं पण झालं मात्र वेगळं. तसं देवाला वाटलं हा भजन करेल, हा मला विसरणार नाही, पण झालं मात्र विसरले ताला थोर झाली हानी बदलीला झाली थोराची जाणी. विसरले ताला थोर झाली हानी बदलीला झाली थोराची जाणी. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी लक्ष 84च्या. जर तुम्ही त्याला विसरला तर खूप मोठी हानी होणार आहे. पुन्हा 84 लक्ष योनी तुम्हाला फिरावं लागणार आहे. कारण जन्म घ्यायचं मरायचं इतकं सोपं नाही. जन्म घेण्याचं दुःख आहे, जगण्याचं सुद्धा दुःख आहे आणि मरणाचं सुद्धा दुःख आहे. जगण्याचं सुद्धा दुःख आहे का नाही. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातला एक अनुभव आहे की एक संकट मिटत नाही तोपर्यंत दुसरंच संकट आपल्या समोर उभंच आहे की नाही. प्रत्येकाच्या जीवनातला हा अनुभव. म्हणजे जीवनात माणसाला जगताना तरी सुख आहे का. अजिबात नाही. आणि माणसाच्या जीवनात दुःख आलंच पाहिजे. दुःख आल्याशिवाय पण भगवंत आठवत नाही आहे की नाही. सुखात कुणाला देव आठवतो का. दुःखातच देव आठवतो. मी तुम्हाला एक प्रसंग सांगेल. एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या इथं म्हणजे कुंती मातेच्या इथं राहिले, सुट्टीला आले होते. काही दिवस राहिले आणि आता जायचं होतं. जात असताना मात्र भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्या मी निघालोय, तुला काही पाहिजे का, काही मागायचं असेल तर माग. तेव्हा कुंती मातेने सांगितलं, देवा तुला जर मला काही द्यायचंच असेल ना तर फक्त दुःख दे. काय मागितलं. दुःख मागितलं. तर भगवान श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं. ते म्हटले, अगं आत्या अख्खं जग माझ्याकडे सुखाची मागणी करतं आणि तू मला दुःख मागतेस आत्या. त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं, अरे कृष्णा कारण दुःखातच तुझी आठवण येते रे, सुखात तुझी आठवणच येत नाही म्हणून मी दुःख मागितलं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख सुद्धा असं संसार दुःख मूळच आहे. संत महात्मे तुम्हाला आश्वासन देत बसत नाही संसार लय सुखाचा आहे. जसं की एखाद्या साधूचं दर्शन घेतल्यानंतर तो साधू म्हणतो, आश्वासन देतो, जा बेटा तेरा कल्याण हो.
हा पाप करून थोडीच दुसऱ्याचं कल्याण करणारे अशी बंधू साधू असतात ना, ती खोटी आश्वासनं तुम्हाला देतात. संत महात्म्यांनी सांगितले, बाबांनो, संसार हा दुःखाचाच आहे. मग परमार्थ संसारातलं दुःख नष्ट करत नाही, कारण संसार हा दुःख मूळच आहे. मग परमार्थ काय करतो? परमार्थ तुमच्या संसारातलं दुःख नष्ट करत नाही, तर परमार्थ संसारातल्या दुःखाच्या वेदना कमी करतो. काय करतो? संसारातल्या दुःखाच्या वेदना कमी करतो. माता भगिनी, चुलीवर जर समजा दुधाचं पातेलं असेल, दूध तापलेलं आहे, पातेलं तापलेलं आहे, मग ते पातेलं जर तुम्हाला खाली उतरवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने उतरवता का कसं? काय करता? एखादं सुती कापड घेता, बरोबर? त्या सुती कापडाच्या अशा घड्या करता, आहे की नाही, अशी घडी अशी घड्या करता, आणि मग त्या घडीने ते पातेलं असं उचलून खाली ठेवता. का बरं? कारण बोटाला चटके बसू नये. ज्या पद्धतीने तुम्ही ते तापलेलं पातेलं खाली उतरवण्यासाठी त्या कापडाच्या घड्या करता, त्याच पद्धतीने परमार्थात सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाच्या इतक्या घड्या करा की संसार रूपी ताप तुम्हाला पोळला नाही पाहिजे, त्याचे चटके तुम्हाला बसले नाही पाहिजे. म्हणून ह्या वेदना कमी करण्याकरता परमार्थ आहे. आलं लक्षात? म्हणून ह्या घड्या करायच्यात. कशाच्या? भगवंताच्या नामस्मरणाच्या घड्या करायच्या. कबीरदास महाराज सांगतात, सामान्य जीवाला, जड जीवाला उपदेश करताना ते सुद्धा म्हणतात, बाबांनो, तुम्ही काय करा, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की। बोल राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, मनवा 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 खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा सुन बैसाधु, भक्ति करो हरि हार की, भक्ति करो हरि हार की, भक्ति करो हरि नाम की, भक्ति करो हरि हार, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम। कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतात, बाबांनो, तुम्ही काय करा, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम, मनवा 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 खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. संत महात्म्यांनी आपल्याला दुःख कमी करण्यासाठी औषध सांगितलं. नामस्मरणासारखं श्रेष्ठ साधन गगनाहुनी वाढ, भगवंताचं चिंतन करा, चिंता नष्ट होते. भगवंताच्या चिंतनापासून दूर जा, चिंता जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीने जीवनामध्ये जगत असताना सुद्धा
त्या दुःखातून सोडवणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि मरताना सुद्धा कोण सोडवतो? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणजे मरणाच्या दुःखातून सोडवणारा सुद्धा भगवंत आहे. मरणाच्या किती वेदना आहेत? शास्त्र असं सांगतं की प्रत्येकाच्या देहावरती 3.5 कोटी केस आहेत. त्यातल्या प्रत्येक एका केसाला 100 इंगळ्या चावल्यांच्या जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्या मरणाच्या वेदना आहेत. म्हणून तुम्हाला वाटत असेल ना, मरणाच्या वेदना होऊ नये तर जीवनामध्ये अखंडता ठेवा परमार्थात, जेणेकरून अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकालाच्या वेळेस भगवंताचं नाव जर मुखामध्ये आलं तर तुका म्हणे सुखा पार नाही. पण ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं तीच गोष्ट आपल्या मुखात येते. त्यामुळे प्रेम कशावर करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. भगवंतावरती करायचं, संपत्तीवरती करायचं, सत्तेवरती करायचं, का कशावरती करायचं तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं खूप अवघड आहे. शब्द माझ्या नीट लक्षात घ्या. मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं खूप अवघड आहे. कारण मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपले मरण दिसत असतं, पण पहिल्यांदा वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं? म्हणून परमार्थामध्ये अखंड चिंतन. म्हणून अट्टहास कशासाठी महाराज म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून कधीतरी मरणावरती विचार केला पाहिजे. सामान्य माणूस कधी मरणावरती विचार करतो का? नाही का. साधू हा मरणावरती विचार करतो आणि तो स्वतः ठरवतो की मला मरायचंय कधी. कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. स्वतः ठरवतो मला कधी मरायचंय. आपलं तसं होत नाही. आपल्याला अचानक मरण येतं. कसं अचानक? माऊली म्हणतात उरी आदळली या मरण. जर समजा एखादा माणूस इतका पळतो इतका पळतो इतका पळतो, पळत असताना पुढं खड्डा आहे, त्याला दिसतच नाही. मग ज्या वेळेस तो त्या खड्ड्याच्या किंवा तो त्या विहिरीच्या अलीकडे 2 पावलं असतो, त्यावेळेस त्याला कळतं की पुढं विहीर आहे. तेव्हा तो स्वतःला थांबवू शकतो का? रोखू शकतो? नाही नाही. त्या ठिकाणी त्याला पडावं लागतं आणि मरावंच लागतं. तसं आपलं उरी आदळलिया मरण. आपल्याला अचानक मरण येतं. आपण कधीतरी मरणावरती विचार केला पाहिजे. देवाला विनंती केली पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे. देवा इतना तू करना स्वामी, जब प्राण तुमसे निकली, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकली, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकली, जब कंठ प्राण आए
कोई रोग ना सताए, जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए, यम दरस ना दिखाए, जब प्राण तन से निकले. अशी प्रार्थना करा भगवंताकडे. ज्या वेळेस माझ्या देहातून हा प्राण निघून जाईल ना देवा, त्यावेळेस माझ्या देहाची अवस्था कशी असावी, माझ्या चेहऱ्यावरती गोड असं हास्य असावं, माझ्या मुखामध्ये तुझं गोड असं नाव असावं, आणि माझ्या हृदयामध्ये तुझी सावळी मूर्ती असावी, असंच माझं मरण असावं. अशी कधीतरी प्रार्थना केली का तुम्ही भगवंताकडे? साधं कोणी मर म्हटलं तरी आपल्याला त्याचा राग येतो. म्हणून मरणावरती विचार केला पाहिजे. मेलो तरी आपली नंतर सुटकाय का? नाही नाही नाही, भगवंताचं नाव घेऊन मेल्यानंतर सुटका आहे. पण असं मेलो तर सुटका नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म घेण्याचं दुःख आहे ना, परत पुन्हा मरणाचं दुःख. हे किती दिवस चालायचं? हे जन्म घेण्याचं किती दुःख. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, मज क्षण क्षणा तसे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा. जन्म घेण्याचं दुःख आहे. जन्म झाला की परत मरावं लागतं, मरणाचं दुःख आहे. मग किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म घ्यायचा, किती वेळा मरायचं. हे काय पुन्हा जन्म पुन्हा मरण सारखं चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, चालूच आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे ना, हे थांबलं पाहिजे कुठंतरी, कारण हे दुःख भयानक आहे. पण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात 15व्या अध्यायामध्ये, ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म नाही, ज्ञानी पुरुषाला पुन्हा मरण सुद्धा. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म मरण. सरिता एवोनिया चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धारी जन्म काही. चंदनासी होया बाबुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न श्रीवती जन्म का. जळला कापूर मागुता प्रगटे, परिज्ञानी नसये जन्म काही. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनी गेला, मरण्या जीण्या झाला वेगळाची, मरण्या जीण्या झाला वेगळाची. ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म मरण नाही. म्हणून ज्ञानी बना, विचार करा. आपल्याकडे तेवढी बुद्धी आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. कधीतरी विचार करा या गोष्टीवरती. कशावरती? जन्मावरती, मरणावरती आपण विचार केला पाहिजे. आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाकडे बघितलं आणि समाजाचं निरीक्षण केलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? की माणूस हा विचार प्रधान प्राणी. जो विचारच करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही ना. जो विचार करतो त्याला माणूस म्हणता येईल. आता इथं तुम्ही कीर्तनात जरी बसलेला असला तरी प्रत्येकाच्या कोणाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच आहे ना. म्हणजे जो विचार करतो त्याला माणूस असं म्हणतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी जेव्हा या समाजाचं ऑब्झर्वेशन केलं, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काही पण विचार करण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही हाच विचार करा. क्षणोक्षणी हाच करावा विचार,
करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया 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 पार भाव सिंधू करावया पार भाव सिंधू नाशिवंत देहा नाशिवंत देहा ध्यानार सका क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज म्हणतात तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी असा शब्दप्रयोग त्यांनी केला. बरं त्यांना असं पण म्हणता आलं असतं ना की दिवसेदिवस हाची आहे की नाही, महिनोमहिने किंवा वर्षानुवर्ष हाची करावा विचार. पण महाराज काय म्हणतात क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला तुम्ही हाच विचार करा. क्षणोक्षणी हा शब्द त्यांनी का वापरला याचं कारण असं आहे पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. विचार कोणता केला पाहिजे क्षणी ह्या शब्दावरती आपण बोलू. कंठी विठोबा नाम धरा कंठी विठोबा नाम धरा कंठी विठोबा विचार कसा पाहिजे, विचार सार पाहिजे. आसार नसू नये, सार पाहिजे, सुप्त पाहिजे. विचार सारा सार विचार करा उठाउठी आणि विचार सारच केला पाहिजे. विचारा वाचून नप विजय समाधान. विचार किती केला पाहिजे क्षणोक्षणी. तू म्हणाल प्रत्येक क्षणाला विचार करायचं म्हटलं आमचं डोकं फुटल. बरोबर. क्षणोक्षणी याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनातला क्षण वाया घालवू नका. जन्मभरी हाची एक विचार सार विचार करा. आणि कोणता विचार करा तरा वया पार भव सिंधू. भव सिंधू तरुण जाण्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण क्षण महत्वाचा आहे. बघा तुम्ही हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे. देवाची बारी उभा क्षणभरी. माऊली म्हणतात बाबा तू देवाच्या द्वारामध्ये क्षणभर तरी उभा राहा. किती क्षण. पण हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात माहिती का, रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो, इतका रममान हो की आता रिकामा अर्धघडी, आता थोडा वेळ सुद्धा त्याचं नामस्मरण घेतल्याशिवाय राहू नको. पण पहिल्यांदा सवय लागेपर्यंत, गोडी लागेपर्यंत तरी तू क्षणभर त्या देवाच्या द्वारामध्ये उभा राहा. कारण माणसाचं आयुष्य फार कमी. प्रत्येक क्षणाला का विचार केला पाहिजे. माणसाचं आयुष्य कलियुगामध्ये फार कमी आहे. आपण जर थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याच्या पुढे आपलं आयुष्य काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं
किती होतं सांगता येईल कुणाला? जाऊ दे, मी त्यासाठीच आली सांगते. हिरण्यकशिपूचं आयुष्य 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. किती होतं आता तरी लक्षात राहिले ना? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. एवढ्या वर्षाचा होता कोण? हिरण्यकशिपू. मग त्याच्या आयुष्याच्या पुढे आपलं 62 कुठं ठेवता? आपलं तर फार कमी हो. बरं, आपल्याला पण भरपूर वय होतं बरं का. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000. पण प्रत्येक युगामध्ये 1,0 कमी होत गेला. सत्ययुगामध्ये 1,00,000चं होतं, 1,0 कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1,0 कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1,0 कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला हात जोडून प्रार्थना करू की आता काही 0 कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. अल्प आयुष मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिगा राम राम स्मराधी राम राम स्मराधी. कलियुगामध्ये आयुष्य सांगितलं. अल्प आयुष मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. किती आयुष्य? 100 वर्षाचं. शत गणिले ते, बघा किती सुंदर वर्णन आलेलं आहे. शत गणिले ते अर्धरात्र खाय म्हणजे 50 वर्ष. अर्ध आयुष्य कशात गेलं? झोपेत गेलं. राहिलं किती? खाली 50 वर्ष. काय काय लोक तर दिवसा पण झोपतात. त्यांचं काय होत असेल काय? ते आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो क्षण वाया घालवू देऊ नका. तुका म्हणे जन्म आल्याचे. म्हणून तुम्ही विचार करा. कोणता विचार करा? तरावया पार भव सिंधू. हा भव सिंधू तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. भव सिंधू ही उपमा संसाराला दिली. कशाला? संसाराला. म्हणजे संसार, भव म्हणजे संसार आहे आणि सिंधू म्हणजे सागर. म्हणजे संसाराला कशाची उपमा दिली? सागराची उपमा दिली. कशाची? समुद्राची उपमा दिली. समुद्रामध्ये किती लिटर पाणी सांगता येतं का? नाही. समुद्रामध्ये किती लिटर पाणी शब्दामध्ये सांगता येत नाही. तसा हा संसार किती मोठा आहे आणि या संसारामध्ये किती दुःख आहे शब्दामध्ये मांडता येत. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार न लघवे सामर्थ्य. ब्रह्मादिकांना सुद्धा तो अवघड गेला तरुण जाण्यासाठी. म्हणून आपल्यासाठी अवघड आहे. आपुलिया अंगी तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणापाशी. माया जाळ सुटतो का माणसाला? माया जाळ सुटतो का? साधी सुपारी सुटत नाही. माया जाळ कधी सुटायचं? म्हणून जोपर्यंत हे सुटत नाही तोपर्यंत जन्म मरणातून आपली सुटका नाही. कारण बाबांनो आयुष्य कमी तर आहेच पण ह्या देहाची सुद्धा काही गॅरंटी नाही. कारण हा देह कसा आहे? महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खतुकाळ सावधान. आयुष्य खतुकाळ सावधान. आयुष्य खतुकाळ सावधान. आयुष्य खतुकाळ सावधान. नाशिवंत देह
जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ शिवंत देह कारण हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकोबाराय म्हणतात. बाबांनो, हा देह नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे. तो टिकणारा नाही, शाश्वत नाही, तो जाणार आहे. प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय, त्यामुळे सावध राहा. सूचना कोण देत आहेत? तुकोबाराय देतात. सावध राहा, कारण काळ आपल्यावरती टपू नये, त्यामुळे सावध राहिलं पाहिजे. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. मदालसेचं वर्णन आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा वांदा वरी चर्म घाती येले कुर्म कीटकाचा सांदा रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा वरी हिमदालसा सुहम जो जो रे बाळा वरी हिमदालसा सुहम जो जो रे बाळा. देहासारखं नाशिवंत काहीच नाही. मुळात हा देह आपला नाहीच आहे. हा देह कुणाचा? देह हा काळाचा आहे. देह काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे आहे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. आपला देहच जर आपला नसेल तर या देहाच्या संबंधाने जे कोणी आपले असतील ते आपले आहेत का? आपल्या देहावरती जर आपल्याला गॅरंटी देता येत नसेल तर बाकीच्यांची काय गॅरंटी घेता? बाकीच्यावर काय विश्वास ठेवता? हॅलो. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या. कौन किसी का नहीं है, झूठे नाते हैं, नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या. होगा मसीहा, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा.
वफा सब बातें हैं, बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। दुनिया कशी हो, दुनिया सुखात आपल्या सोबत असते पण दुःखात आपल्या सोबत असते। कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अनुभव आलेले की नाही, आपलं आपलं बघा, कोणाच्या पाठीमागं फिरून काही उपयोग। सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले दुनिया वाले तेरे बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। मी कुणाचं नसतं आणि त्यामुळे यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, म्हणून सावधान व्हा आणि सावधान होऊन काय करायचंय, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, संताचा समागम करा आणि संताच्या समागमामध्ये परमार्थ करा, भगवंताचं चिंतन करा। म्हणून एकदा सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी, विठोबा रखुमाई, 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 विठोबा क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। सावधान होऊन काय करायचं, संत समागमी धरावी, संताचा समागम करा। थोडंसं शांत राहा, आता थोडा वेळ राहिला, 10-5 मिनिट फक्त, 10-5। तुम्ही बोलायचं म्हटलं खालचे माणसं बोलतील, आपल्याच पार्टीची माणसं बोलायची म्हटलं कसं होईल। या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराज समाजाला उद्बोधन करतात, एक उपदेश करतात। उपदेशपर प्रकरणातला हा अभंग आहे। बाबांनो, तुम्ही संताचा समागम करा, संताच्या समागमामध्येच परमार्थ करा। याचं कारण असं आहे, त्याची माझे हित करीती सकळ। आपलं हित फक्त कोणाला माहिती आहे, एक तर आपल्या माईबापांना, नाहीतर मग ते संतांना। तुम्हाला वाटत असेल ना तुमचं कल्याण व्हावं,
एकतर तुम्ही तुमच्या माईबापांचं ऐकलं पाहिजे, नाहीतर मग संतांचं ऐकलं पाहिजे. यांच्यावरती विश्वास ठेवताना कुठलाही निसंकोच कधी करायचा नाही. त्यांनाच आपलं हित माहिती आहे. जसं एखादी आई लेकराचे हित बघा, जशी एखादी आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते, तसे संत महात्मे संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार करतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ केला पाहिजे. मी तर असं म्हणेल की तुम्ही नाही संत महात्म्यांचे अभंग नका वाचू, पण निदान तुमच्या आई वडील जे काय सांगतात ते तरी ऐकलं पाहिजे ना. आई वडिलांचं ऐकलं पाहिजे मुलाने, पण असं कधी होत नाही. बरेचसे लोक मला म्हणतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत. आज समाजामध्ये दुःख कशामुळे माहितीये तुम्हाला? आज समाजामध्ये दुःख फक्त एकाच गोष्टीमुळे की आपला मुलगा आपलं ऐकत नाही. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, बंगला आहे, गाडी आहे, शेती भरपूर आहे, बागायत जमीन आहे, सगळं काय. फक्त दुःख तुम्हाला एका गोष्टीचं आहे, तुमची मुलं तुमचे ऐकत का ऐकत नाही हो? काय कारण असं? तुमची मुलं तुमचं ऐकतच नाहीत आणि ते कधी ऐकणार पण. तुमची मुलं तुमचं ऐकत नाही, तुमची मुलं तुमच्याकडे बघतात, तुमची मुलं तुमच्याकडे पाहतात, तुम्ही काय करता, कसं बोलता, कसं वागता, आणि तुम्ही ज्या पद्धतीने आचरण करता त्याच पद्धतीने तुमची मुलं पुढे आचरण करतात. तुमची मुलं तुमचं ऐकत नाही, तुमची मुलं तुमचं निरीक्षण करतात. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल आता मला काय म्हणायचं ते. प्रत्येक माईबापाला वाटतं की आपल्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल आपला मुलगा चांगला वागावा, तर पहिल्यांदा आपण, नाही तर मी त्याचा बाप पण मी काय त्याला घाबरतो का काय? मी त्याच्या समोर तंबाखू खाणार. तुम्ही जर त्याच्या समोर तंबाखू खाल्ली तर तो उद्या गांजाच ओढणार. आलं का लक्षात? म्हणून माईबाप हो, मुलांनी सुद्धा, मुलांचा तेवढा अधिकार नाही आपल्या आई वडिलांचा दोष काढणं. आपल्या आई वडिलांमध्ये दोष जरी असला तरी त्यांचा दोष काढण्याचा अधिकार मुलांना आहे का? हे ज्यांना सांगायचं ते घरी, बरोबर, पण नाही, त्यांना तो अधिकार दिलेला नाही शास्त्राने. कारण ज्यांनी अख्खं तारुण्य फक्त आपल्या लेकरासाठी घालवलं, ज्या आईच्या मनामध्ये फक्त आपल्या लेकराचा विचार होता, ज्या आईने लेकराला लहानाचं मोठं केलं, ज्या आईने रक्ताचं दूध करून आपल्या लेकराला पाजलं, मला सांगा त्या आईचे उपकार कधी फेडतील का? नाही. इथं आलेल्या मला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल? सांगा बरं मला, माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या आईला तुम्ही किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल? असे अनंत करोडो रुपये जरी दिले तरी दुधाची किंमत होऊ शकत नाही बाबा, आहे की नाही? अजिबात नाही. अरे निदान त्या दुधाचे उपकार तरी ठेवा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार
दुधाचे बाळा, त्या आईच्या दुधाचे उपकार कधी विसरू नका. जन्म दिला ज्या आईने, ज्याला ठेच लागल्यानंतर ज्या आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं, एवढं प्रेम करणार नातं या जगामध्ये फक्त एकच आहे, आणि ते नातं म्हणजे आईचं नातं आहे. जगाच्या पाठीवर फक्त आई आपल्या खरं प्रेम करू शकते, निस्वार्थ प्रेम करू शकते. ज्याच्या जीवनातली आई गेली ना, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. त्याच्या जीवनात निस्वार्थ प्रेम करणारं कोणीतरी गेलं, आणि त्याच्या जीवनात ती जागा परत कोणीच भरून काढू शकत नाही. नाही नाही, कधीच नाही. म्हणून आपले माईबाप जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंतच त्यांना जपा. एकदा का तुमचे माईबाप या मात्यात निघून गेले ना, कितीही आई आई करा आणि कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले आई बाप तुम्हाला परत पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटो मध्ये. म्हणून जिवंतपणी त्यांना जपा. काय लागत नाही हो त्यांना. ते काही तुम्हाला 1 लाख रुपये मागत नाही, 2 लाख रुपये मागत नाही, सोनं मागत नाही, नाणं मागत नाही. फक्त त्यांना दिवसातून एकदा विचारा, आई तू बरी का ग? पोट भरतं त्या आईचं, बाकी त्यांना काहीही लागत नाही. म्हणून आज कलियुगामध्ये ज्याच्याकडे मायबाप जिवंत आहेत ना, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोणताच नाही. कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? म्हणून मायबाप गेल्यानंतर मायबापांची किंमत कळते. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या गळ्यात पडून तिला सांगायला पाहिजे होतं की माझं तिच्यावर किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून माता भगिनी, तुमच्या माहेरात जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंतच तुम्हाला माहेरात जावं वाटतं. बरोबर की नाही? तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माता भगिनी? कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत. एकदा का तुमची माय या जगातून गेली ना, तुमच्या दिवाळीचा आनंद संपला. बरोबर की? तुम्ही किती जरी दमून भागून तुमच्या माहेरी गेला आणि तुमच्या म्हाताऱ्या आईने नुसता असा गालावरून जरी हात फिरवला, बरं वाटतं की नाही? बरं वाटतं. कारण आईच्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद असते माईबापांना. तुम्ही किती जरी दमून भागून घरी आला बाबा, तुमच्या आईने नुसता अशा पाठीवरून जरी हात फिरवला, दिवसभराच्या कामाचा कंटाळा कुठं गायब होतो ते पण कळत नाही. कळतं का? नाही नाही. हे एवढं प्रेम करणारं जगात फक्त एकच नातं आहे, आणि तेच पात्र जर आपल्या जीवनातून निघून गेलं ना, तर मला असं वाटतं त्याच्या इतकं मोठं दुःख आहे जगात कोणतंच नाही, कोणतंच. म्हणून माझी विनंती असेल प्रत्येकाला, माईबापांना जपा, त्यांची सेवा करा. ते ज्या माईबापांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. आई प्रेम करते, बाप प्रेम करतो. बापाचं सुद्धा प्रेम ओळखायला शिका. बाप सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो, पण बापाचं प्रेम कधी दिसत नाही बरं का. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडल्याली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे बापाचं प्रेम किती सांगावं तुम्हाला.
आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, पण खऱ्या अर्थाने आई जेवढं प्रेम करते ना तेवढंच बाप प्रेम करतो. फक्त आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. जय माई बाप रात्रंदिवस कष्ट करून आपल्यासाठी सगळं काय कमवून ठेवतात आणि जाताना सगळं काय आपल्यासाठी ठेवून जातात. काय नेता येतं त्यांना? सगळं काय आपल्यासाठी सोडून जातात, आपल्यासाठी तारुण्य खर्च करतात, आयुष्यभर मेहनत करतात. त्या माईबापांना तुम्ही म्हातारपणे जपलं पाहिजे आणि हे तुमचं कर्तव्यच आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला तुमचं हित व्हावं असं जर वाटत असेल, एकतर तुमच्या मायबापाचं ऐका, नाहीतर मग संतांचं ऐका. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जड जीवाला, सामान्य जीवाला सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर वाटत असेल ना तो ज्ञानरूपी परमात्मा ह्या डोळ्यांना दिसावा, तर ह्या डोळ्यातला जो अज्ञानरूपी अंधकार आहे, दूर आहे, तो बाजूला करा. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये लोकीचा व्यवहार कमने हो, लोकीचा व्यवहार तुका भाने हा, लोकीचा व्यवहार तुका भाने हा, लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार तुका मने हो, नका हेलो नका
सखा तो काळ सावधान आ